वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आमच्या आई घरी आलेले आहेत. 15 दिवस झालं यात्रेला गेले होते. अमरनाथ यात्रा, वैष्णवी यात्रा, असंच बरेच कोणते देवस्थान होते तिथे जाऊन आलेले आहेत. तर मी त्यांच्या स्वागतासाठी बघा अशी काही तयारी केलेली होती. तर बघू शकता इकडे तुम्ही छान मी आईसाठी साडी आणलेली होती आणि तर ताट रेडी करून ठेवलेला आहे. फुलाचा हार आणला. आता बघा तुम्ही ह्या सकाळी वाजलेले आहेत 4:30. तर मी 3 वाजल्यापासून तयारी करत होते. तर फायनली आत्ता आमच्या घरी आलेले आहेत. थांबा. तर आईला मी आता घरामध्ये बोलवलं आणि मग त्यांना असं ओवाळून दिलं, औक्षवंत केलं त्यांना. आता असं म्हणतात की देव घरी आपल्या येतात, म्हणून त्यांना आता घरी आलं ना असं देवावरून आलं की असं ओवाळायचं वगैरे असतं, म्हणून ओवाळून घेतलं त्यांना. आणि मग असं काही त्यांचं थोडक्यात स्वागत वगैरे केलं. मग त्यांनी खूप खुश झाल्या बरं का. वरती यायला बोलवलं. तर बघू शकता इकडे त्यांनी येत आहेत वरती. टाका आईला फुलं टाकावरती. खूप छान वाटत होतं आमच्या आईंना, आम्ही एवढी सगळी तयारी केलेली आहे म्हणून. तर बघू शकता असं हसत होत्या. सुरभी पण हसत होती की फुलं वरून डोक्यावरून टाकताय म्हणून. त्यांना ना खूपच आनंद झाला होता. छान. आता घरामध्ये त्यांनी आता एंट्री करणार आहेत. तर आम्ही मस्त असं घरामध्ये मी फुलाचं डेकोरेशन केलं होतं थोडक्यात जरासं. म्हणलं आईला पण तेवढीच खुशी वाटेल आणि आम्हाला पण आनंद झाला की आई एवढ्या तर खूप दिवसांनी आता घरी परतले आहेत म्हणून. आणि असं सांगता येते की म्हणलं खूप छान. आणि त्यांची तब्येत वगैरे एकदम चांगली होती 15 दिवसाच्या प्रवासानंतर. तर बघू शकता इकडे आता त्यांनी बसणार आहेत. बाकी अण्णा बसले तिकडं. आता अहो सकाळी वाट बघून ड्युटीला गेलेले होते इथं. आता उषा इकडं पुण्याला लागलेली आहे. सकाळची ड्युटी असल्यामुळे ते फशिपला सकाळी 6 वाजताच गेले होते. आईची वाट बघून राहिले, पण आता त्यांना थांबायला वेळ नव्हता ना, मग ते सकाळी ड्युटीला गेले. मग त्याच्यामुळे त्यांनी काय आज व्हिडिओमध्ये नाही दिसणार तुम्हाला. मग आता बाकी सगळे तर आम्ही आहोत घरातले. आता उषा इकडं पूजा करत आहे. बघू शकता इकडं तुम्ही. शांतच झाले आता बघा. उभा व्हिडिओ करा ना. अर्धच आईंपेक्षा जास्त तर खुश आमची सुरभीच आहे. इकडं बघू शकता तिला ना असं खास साखर खायला आणि ना असे घरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात ना, त्याच्यामुळे तिला ना एवढा आनंद होतो ना की असं घरात डेकोरेशन केलं की चला बाबा आपण पण काहीतरी म्हणजे त्यांच्यासोबत सहभागी व्हायला लगेच उत्सुकता असते तिला. आणि लगेच ती म्हणते की मला पण नवीन कपडे घाला म्हणून. आम्ही काही घातलं की तिला पण घालायला पाहिजे असतं. तर तिनं पण आज छान सकाळी रेडी झालेली होती आणि मग तिला पण छान ड्रेस वगैरे घालून दिला होता. आणि मग आता त्याच्यानंतर मी पण इकडे आईची पूजा करून घेत आहे. आता इकडे स्वरूप पण उठलेला होता, पण तो आता त्याला होमवर्क होता म्हणून त्या म्हणला की मी स्कूलला जायच्या वेळेस मी आईच्या पाया पडून जातो. आता सध्या मला होमवर्क करू द्या, तुमचं चालू द्या, म्हणून त्यानं काय आला नाही काही नाही इकडे. मग आम्हीच इकडं सगळं तयारी वगैरे केली, छान असं डेकोरेशन वगैरे केलं आणि आईचं खूप छान असं स्वागत केलं. मग इकडं दादा वगैरे पाया पडून घेतले आईच्या. मग स्वरा पण इकडे पाया पडली होती आईच्या. मग आता आईची ओटी भरायची राहिली होती, मग मी इकडं ओटी पण भरून घेतली आईची. छान. आता आईची ओटी वगैरे भरून झालेली आहे. मग असं थोडंसं बोलणं करणं आणि मग इकडं छान येतं स्वरानं पण मग पाया पडली आईच्या. असं म्हणतात की आता असं देवावरून आलं ना की आईच्या पाया वगैरे पडलं की देव घरात येतात आणि देवाचे दर्शन केल्यासारखे समान असतात. मग आईकडे आमच्या जाते वेळेस वजन चेक करून गेल्या होत्या. तर आज फायनल त्यांचं वजन 15 दिवसानंतर 2 किलो वजन कमी झालं होतं, म्हणून त्या खूप हसत होत्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कळवावं. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.